फोटोशॉपमध्ये मी घेतला एक नवीन कॅनव्हास. त्याची साईज मी ठेवली हाईटला 12 इंच आणि रुंदी 18 इंच आणि त्याचं रेझोल्युशन ठेवलं मी 300. नेहमीच की मला ज्या वेळेला मी पोस्टर डिझाईन करतो त्यावेळेला मी काय करतो की मी त्या पोस्टरचा मूड पहिला बघत असतो आणि त्याच्यामध्ये मग रोमॅन्टिक मूड आहे कसा मूड आहे तो मी पहिला सेट करतो आणि त्या पद्धतीचे कपल मी त्या पेजवर घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यातून एक नवीन क्रिएशन मी करत असतो. तर याच्यामध्ये काय होतं की पोस्टर डिझाईन करत असताना मी त्याच्यामधले आकर्षक रंग पहिला ठरवतो की रंगसंगती कशी असायला पाहिजे आणि ज्या वेळेला तो फोटो त्या पेजवर मी घेतोय त्यावेळेला मला त्या सब्जेक्टवरचे जे ड्रेसेसचा कलर आहे तो ड्रेसेसचा कलर आणि बॅकग्राऊंड लाइटिंग अजून काही दुसरे एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक थीम क्रिएट करून मनामध्ये पहिल्यांदा मी स्वतःचं क्रिएशन करून घेतो आणि मग ते कॅनव्हासवर उतरण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये ना आपली जी पोस्टर डिझाईन करताना आकर्षक रंगसंगती खूप महत्त्वाची असते आणि ती एकदा का तुम्हाला जमली ना की तुम्ही खूप चांगले पोस्टर क्रिएट करू शकता. खूप मजेशीर आहे खूप मजा येते काम करायला खूप भारी वाटतं. ह्याच्यामध्ये मी फॉन्टचा पण वापर करतो की मी फॉन्ट स्वतः क्रिएट करून त्या फॉन्टला पण अजून काय आपण डिझायनिंग करू शकतोय आणि त्या कपलला कसं बसवलं मी त्या पेजवर. त्याच्यामध्ये फ्लाइंग द फॅब्रिक्स पण मी ॲड केला त्याच्यामध्ये लाइटिंग पण ॲड केली नंतरनं कलर शेडिंगवर पण काम केलं आणि नंतरनं शॅडो पण ॲड केली त्याच्यामध्ये मग थोडासा प्रिसेट लुक थोडासा डलनेसपणाचा थोडासा इफेक्ट दिला मी. परत फॉन्ट्स पण घेतला त्या फॉन्ट्समध्ये पण मी टेक्स्चर ॲड केलं आणि त्या फॉन्ट्सवर एक मी फ्लॉवर पण ठेवला आणि मग डाव्या साईडला ना मी काय केलं की एक शॅडो क्रिएट केली आणि ऑलवर जर लुक बघितलं ना की पोस्टर खूप चांगलं दिसतं. आणि मग एक टोन पेपर घेतला आणि त्या टोन पेपरमध्ये मी काय केलं की ऑल लेअर मी एकत्र करून त्याला क्लिपिंग मास्क करून टाकला आणि त्यामुळे ते कसं झालं की साईडनं थोडंसं कुरतड लागत वाटलं पण ते लुक एवढा छान वाटला ना आणि हे पोस्टर डिझाईन सर्वांना खूप आवडलं आणि तुम्हाला पण हे शिकायचं आहे ना म्हणूनच आपण एकत्र आलोय.